तर हे गाईस स्वागत तुमचं आपल्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये. तुम्ही जर आपला कालचा व्हिडिओ पाहिला असेल भाई तर तुम्हाला माहीत असेल आपण काल रानबीन भोवळे आणि पाणी चालू आहे आपलं. तर काल लाईट गेली भाई आणि काल ही असे अर्धीच भिजली, अर्धी राहील. आता मोटर चालू केली, आले पाणी. तर भाई आज दिवसभर दारेच धरायच्यात आणि दुपारा मित्राच्या बहिणीचं लग्न आहे भाई, त्याचा फोन आला तर तिकडे पण जावं लागेल. तर आजचा ब्लॉग कंटिन्यू करा, आहे तुम्हाला ब्लॉग आवडेल. चाल तर काही झालंय तुमचा भाऊ तयार भाई आणि आता जायचं लग्नाला. मित्राच्या बहिणीचं लग्न आहे तसं मी तुम्हाला सांगितलंच होतं. दात्या येऊ राहिला, भरा येऊ राहिलं. तर इथून जातो आता, दत्ताला घेतो, भराची वाट पाहतो कारण ते लवकर येत नाही, टाईम लागतो आहे का. चल तर काही झालंय मंगल कार्यालयामध्ये, यांना घेऊन आलो. हे भाडखोचं दरवेळेस नाही आले, नाही आले गेलो कसं तरी जग मारले आणि याचं काही नाही असते. मग पप्पा मला बाहेर नाही निघून देत ड्रायव्हरची भोसडा यांच्या किडा भाऊ कायला आलाय फक्त लग्न लावायला बांधणं नसतो करीत, मी डायरेक्ट मारामारी करीत असतोय. काय म्हणला आंधळे गणपती बाप्पा मोरे. अरे लागणार कोण माणूस राहिला आपल्याला, भाऊ काय दिस राहिला आज भाऊ. इतका तर दलिंदर आहे तुम्ही, जेवायला गेले जेवण पण झालं बर का. अय बरे एवढे तर दलिंदर आहेत तुम्ही, जेवायला गेले जेवण पण झालं. काय म्हणता मग शेठ, लय दिवसांनी भेटले तुम्ही आज. गावावर आणायला पाहिजे होता रे, नाही आणला आता काय भाई. असं शर्ट पहिली दुसरीला होता आपल्याला, पांढरा फक्त आब्बा याचा होता, सेम तसा शर्ट आहे आणि तुला शर्ट नाही का दुसरा कुठे झाला का. शर्ट दोन तीन व्हिडिओ मध्ये हे शर्ट आहे आलाय त्याचा. पण भाई याचा विषय असा आहे, ज्याला फोन केला ड्रायव्हरी आता लग्नाला जायसाठी फोन केला. मग पप्पा मला म्हणले घरा बाहेर निघू नको. आता का तुला इकडे आले तुझा पोरगी आहे का. नाही रे, त्याच्या पप्पाला माहित झाला असं श्रीपदकडे बिबट्या आलेला आहे म्हणले बिबट्या आलाय. हे पलीकडून येते ना का आपण ते टनला आलाय एका जागेवर थांबन का आता गेला असं. अरे बिबट्या आहे ना म्हणजे एका तासात 50 का 60 किलोमीटर जातो एका तासात. गेला तर जातो नाही त्याला खायला भेटलं मग पैसे आले काढावे या असं धावल्यासारखे लगेच संपून टाकायला पाहिजे. डावळ्यासारखे डझन वर घेईन ते डावळ्यासारखे एका टायमाला एका घासात एक काही डावळे देऊ लगेच भाई. दत्त्या बाका दुसऱ्याला खालून वरून हे बा छापला बिपला, हे बा बोर आपला माल दाखवा दर कॅमेरा. यो बघा यो कसं दिसू राहिला. ओके भाई. आणि यो बघा भिकार यो पाय भिकार स्लीपर घालून आणि यो बघा इधर शिक बरी काय करा. रामकृष्ण अरे आई काय असते, काय कर रामकृष्ण अरे आई काय असते. हो बरोबर. तर काही आपण काही करीत असतो लोक म्हणते, चार लोक काय म्हणते, चार लोक आम्ही काहीतरी बोल राहिलो. आपण काही करत असलो चार लोक काय म्हणते, चार लोक काय म्हणते असं म्हणते लोक. आम्ही 1 2 3 4 लोक आम्ही काही म्हणत नाही. काय घालायची आम्हाला काही घेत नाही, आमचेच पार लागलेले आहेत, आम्ही कोणाला काही म्हणत नाही. काय करत का आमच्या. तर काही पार्किंग मध्ये रातची सोय, रात्रीची सोय नाचते कसे पोर तू यांचा गावकरी घेतली होती करा तरी. तो असा चालताना पेताडी दिसतोय, असा डुलत चालत. तर गाईज आम्ही चाललोय आता घरी, कारण इथं लग्न लागायला लय टाइम आहे. भाई मित्राला भेटलो चाललोय, मला घरी काम आहे थोडे. तर म्हणलं चला आता तिकडे पाणी पुत्रायला गावात भावाचं कोणाला म्हणलं त्याला काय जमा नाही. कुठे सोडू तुला समोर. ओके. तर गाईज त्याला त्यांना सोडून आलोय घरी आणि इथं पाणी फुटत होतं माझ्या भावाकडून. मग घरचे इतके हुशार आहेत भाई, तुम्हाला दिसत असून थांब.
तिकडं चढ आहे हा. आता इकडून तिकडं पान जायचं. आता तिने काय केलं, इथं पान तुंबत असन, तिने काय केलं तिथं मध्ये माती उडील ती समोरची, ते अजूक तुंबत असन आणि या बाराच्या वरून पण चाललं असं. म्हणजे इतके हुशार आहेत माझ्या घरचे. ती माती जर वळली नसती ना तर बरोबर पान चढत होतं दम्मा दम्मा. तुंबला असतो थोडा पण चढ असतं. बारा इतकं बारीक दिलंय. अति हुशार आहेत घरचे ना, अति हुशार. तर गाईज या बा आता कसं बंद चाललंय. आता कम फुटा नाही भाई, कोणाला दारी नाही जात तिथं आपणच लागवतो. आता चाललंय की नाही पाणी. ते काय करायचं मग भावाचा दाऱ्यावर बारीक बारे द्यायचं. बारीक ते काय होतं, पाणी तुंबून तुंबून फुटून जातं. मोठं बारं द्यावं लागतं. या बा कसं पण चाललंय एकदम ओके मध्ये. तर गाईज आजचा ब्लॉग मी एंड करतो भाई. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटूया नवीन ब्लॉग मध्ये.